या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावित्री पारूकडे येते आणि तिला विचारते की तू आणि आदित्य सर कधी जाणार आहात. तर पारू विचारत असते की कुठे, आणि त्यावर सावित्री हसतच म्हणते की अगं पुरस्कार घेण्यासाठी. आणि त्यावर पारू सांगते की आम्ही दोघेजण उद्या जाण्यासाठी निघणार आहोत. आणि ते ऐकून सावित्री म्हणते की चला बरं झालं, म्हणजे देवाच्या मनात जे आहे ते आता घडणारच. तर पारू विचारते की नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही आत्या. आणि त्यावर मग सावित्री तिला सांगू लागते की आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आज पहिला गुरुवार आहे. या गुरुवारी प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासाठी लक्ष्मी देवीचं व्रत करते, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं, आपलं घर सुखी समाधानी राहावं म्हणून. तू सुद्धा आता ही पूजा करायला हवी आदित्य बाबांसाठी. आणि ते ऐकून पारू म्हणते की नाही आत्या, मी ही पूजा नाही करणार. आणि ते ऐकून सावित्रीला आश्चर्य वाटतं. ती पारूला समजावत म्हणत असते की पारू बाळा, नेमकं काय झालं आहे, तू ही पूजा करण्यासाठी नकार का देत आहे. तू तर त्या घरची थोरली सून आहेस ना, मग तुला ही पूजा करावीच लागेल. पण पारू म्हणत असते की नाही सावित्री आत्या, मी त्या घरची सून नाही आहे, मी फक्त एक साधी नोकर आहे. त्या घराला त्यांना हवी तशी शोभणारी सून मिळाली आहे, त्यामुळे आता ही पूजासुद्धा तीच करेल, मी नाही. आणि ते ऐकून सावित्री पारूला समजावण्याचा प्रयत्न करतच राहते. ती म्हणत असते की पारू बाळा, प्रत्येक नात्यामध्ये असे प्रसंग येतच असतात, मात्र म्हणून काय आपण ते नातं तोडून टाकतो का. काही झालं तरी तुला हे सगळं काही करावंच लागेल, असा पळ काढून जमणार नाही, नाहीतर आदित्य बाबांवर संकट येऊ शकतं. आणि त्यामुळे नाईलाजाने पारू त्या पूजेसाठी हो म्हणते. दुसरीकडे अहिल्या पूजेसाठी छान तयार झालेली असते आणि तिला बघून श्रीकांत तर खूपच खुश होतो आणि तिचं कौतुक करत तिच्यासाठी छान शायरी करतो. आणि ते ऐकून अहिल्याला हसू येतं. तर श्रीकांत तिला विचारत असतो की आज नक्की काय आहे, म्हणजे तू एवढी तयार का झाली आहेस. आणि त्यावर अहिल्या म्हणते की तू विसरलास ना, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्या घरात गंगाजलाची पूजा होते. आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की हो, आलं माझ्या लक्षात, आजसुद्धा ती पूजा तूच करणार आहेस ना. आणि त्यावर अहिल्या म्हणते की नाही रे श्रीकांत, मला असं वाटतं की आज ती पूजा आपण आपल्या घरच्या होणाऱ्या थोरल्या सुनेच्या हातून, म्हणजेच अनुष्काच्या हातून करावी. आणि ते ऐकून श्रीकांतसुद्धा खूप खुश होतो आणि मग ते दोघेजण पूजेची तयारी करू लागतात. तर दुसरीकडे पारूसुद्धा पूजेसाठी तयार झालेली असते आणि ती तिच्या घरासमोर असणाऱ्या त्या जास्वंदीच्या फुलासोबत बोलत असते. ती म्हणत असते की तुझा धर्म आहे फुलणं आणि बघणाऱ्याला आनंद देणं. काही झालं तरी तू तुझा धर्म सोडत नाही, मात्र हे सगळं करत असताना तुझासुद्धा एखाद्याला जीव लागतोच ना. तसंच माझासुद्धा आदित्य सरांवर जीव जडला आहे. मी माझा धर्म पाळते, त्यांची काळजी घेते, पण माझं त्यांच्यावर प्रेमसुद्धा आहे, कारण ते माझे धनी आहेत, नवरा आहेत. मात्र त्यांच्यासाठी मी फक्त एक साधी नोकर आहे, इतर नोकरांसारखीच. त्यांच्या मनात मला दुसरी कोणतीही जागा नाही आहे. आणि मग त्यानंतर तिला आदित्य आणि अनुष्काचं ते सगळं बोलणं आठवतं आणि वाईटसुद्धा वाटतं. मात्र त्यानंतर ती ते सगळं विसरून त्यांच्यासाठी पूजा करायचं ठरवते. तर दुसरीकडे अहिल्याच्या घरी पूजेची सगळी तयारी झालेली असते, गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि मग घरातील सगळेच जण त्या ठिकाणी एकत्र जमतात. अहिल्या देवीला नमस्कार करते आणि गुरुजींना पूजेसाठी अजून काही हवं आहे का ते विचारते. तर गुरुजी म्हणतात की नाही, सगळं मुबलक आहे. आणि त्यावर अहिल्या हसून म्हणते की सगळी देवीचीच कृपा आहे. आणि मग त्यानंतर गुरुजी सांगतात की आता आपण पूजेला सुरुवात करूयात. मी घराच्या बाहेर गंगाजल ठेवलं आहे, तुमच्या घरच्या थोरल्या सुनेने ते गंगाजल घरात घेऊन यायचं आहे. आणि त्यावर अहिल्या म्हणते की आमच्या घरची धाकटी सून तर आज इथे नाही आहे, पण घरच्या होणाऱ्या थोरल्या सुनेने जर ही पूजा केली, ते गंगाजल घरात आणलं तर चालेल ना. आणि त्यावर गुरुजीसुद्धा हो म्हणतात. आणि मग तितक्यात अनुष्कासुद्धा त्या ठिकाणी येते. तीसुद्धा खूप छान तयार होऊन आलेली असते आणि तिला बघून अहिल्या तर खूपच खुश होते आणि तिचं कौतुक करत म्हणते की अनुष्का, मी सांगितल्याप्रमाणे तू छान पारंपरिक साडी नेसून आली आहे, ते बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटते. आणि मग ती अनुष्काला दृष्ट लागू नये म्हणून तिला काजळसुद्धा लावते, त्यामुळे अनुष्का तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर अहिल्या तिला म्हणते की जर तुझी हरकत नसेल तर माझी एक इच्छा आहे, बाहेर दाराजवळ जे गंगाजल ठेवलं आहे ते तू घरात घेऊन यावं, म्हणजे ही पूजा आपल्याला तुझ्याच हातून करता येईल. आणि त्यावर अनुष्का म्हणते की मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका,
तुमची ही इच्छा म्हणजे माझ्यासाठी ऑर्डर आहे. मी लगेच जाऊन ते गंगाजल घेऊन येते आणि मग ती घरातून बाहेर येते. तर बाहेर तो गंगाजलाचा कलश ठेवलेला असतो आणि त्याच्याकडे बघून अनुष्का हसतच म्हणते की अहिल्या, तुझी अशी इच्छा आहे की हे गंगाजल मी घेऊन घरात यावं, मात्र तुझ्या शेवटच्या क्षणीसुद्धा तुला या गंगाजलाचे 2 थेंब मिळणार नाहीत याची काळजी मी घेईल. आणि ती हसतच त्या कलशाकडे बघत राहते. पण तितक्यात तिला तिच्या बाबांचा कॉल येतो, त्यामुळे ती बाजूला जाऊन त्यांच्याशी बोलते. मात्र तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि तिला असा प्रश्न पडतो की हा कलश बाहेर कोणी ठेवलाय आणि तिला असं वाटतं की कदाचित चुकून सावित्री आत्यांकडूनच राहिला असेल. आणि मग ती तोच गंगाजलाचा कलश घेऊन घरात जाण्यासाठी निघते आणि ती गोष्ट अनुष्काच्या लक्षातही येत नाही. आणि मग त्यानंतर पारूच तो गंगाजलाचा कलश घेऊन घरात येते आणि त्यानंतर जेव्हा अनुष्का त्या ठिकाणी जाते तेव्हा कलश गायब झालेला बघून तर ती खुशच होते आणि हसतच घरात जाण्यासाठी निघते. मात्र घरामध्ये जेव्हा अहिल्या आणि इतर सगळेजण पारूला त्या कलशासोबत बघतात तेव्हा तिच्यावर खूप चिडतात. अहिल्या म्हणत असते की पारू, अगं हे काय केलंस तू हा कलश घरात का घेऊन आली? तर पारू म्हणत असते की देवी आई, मला असं वाटलं की कोणीतरी हा कलश बाहेर विसरला आहे म्हणून मी तो घेऊन आले. आणि तितक्यात अनुष्कासुद्धा त्या ठिकाणी येते. अहिल्या तिला विचारते की अगं तू काय करत होती? पारू हा कलश कसा काय घेऊन आली? तर अनुष्का तिला असं सांगते की मी जाण्याआधीच पारूने हा कलश उचलला आणि ती घेऊन आली. आणि ते ऐकून अहिल्या तर खूपच चिडते. ती म्हणत असते की अगं पारू, तुला का कळत नाही आहे की घरच्या होणाऱ्या थोरल्या सुनेने हा कलश आतमध्ये आणायला हवा होता, मग तू या कलशाला हात कसा काय लावला? तुला तिथे येण्याची काय गरज होती? आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. ती खाली मान घालते. तर दामिनीसुद्धा सगळ्यांसमोर पारूला वाटेल ते बोलते. ती म्हणत असते की आमच्या घरातील एकही कार्य व्यवस्थितपणे पार पडावं असं तुला वाटत नाही का गं? आणि मग त्यानंतर अहिल्या गुरुजींना आता यापुढे काय करायचं ते विचारते. तर गुरुजी म्हणत असतात की ज्यांनी कलश आणला आहे त्यांनीच यापुढे. मात्र ते पुढे काही बोलणार तितक्यात दामिनी म्हणते की थांबा गुरुजी, ही पारू आमची कोणीही नाही आहे, फक्त एक फुटकळ मोलकरीण आहे. आमच्या घरची होणारी सून अनुष्का आहे, त्यामुळे ही पूजा तिच्याच हातून व्हायला हवी. आणि मग त्यानंतर गुरुजीसुद्धा म्हणतात की ठीक आहे, आपण पुढची पूजा तुमच्या घरच्या होणाऱ्या सुनेच्या हातूनच करूयात. आणि मग त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की तो कलश तू पुन्हा अनुष्काकडे दे. आणि ती अनुष्काला म्हणते की कलश घेऊन तू बाहेर जा आणि पुन्हा घरात ये. त्यावर अनुष्का म्हणते की ठीक आहे आणि ती पारूकडून कलश घेते. मात्र त्यावेळी ती मुद्दाम पारूच्या अंगावर त्या कलशातील पाणी सांडवते आणि मग पुन्हा घरातून बाहेर जाते आणि पुन्हा तो कलश घेऊन घरात येते आणि पूजेला सुरुवात करते. मात्र त्यावेळी ती मनाशी म्हणत असते की या अहिल्याला असं वाटते की मी त्यांच्या घरची लक्ष्मी आहे, पण तिला अंदाजही नाही आहे की मी या सगळ्यांचा कर्दनकाळ आहे. तर दुसरीकडे पारू किचनमध्ये गेलेली असते. तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि अहिल्याचं बोलणं आठवून तिला वाईटही वाटत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.